नमस्कार, माझं नाव यास्मिन आहे. मी मुस्लिम समाजाची आहे. मी राहते मिरजमध्ये. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते. माझं क्वालिफिकेशन 12th झालं आहे आणि मी नर्सिंग पण झालेलं आहे. पेशंटची सेवा करणं हे माझं कर्म आणि धर्म आहे. आणि संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच, नाही असं नाही, सगळ्यांच्या आयुष्यात येणारच. पण माझ्या आयुष्यात खूप टेन्शन, मी एवढ्या छोट्याशा वयामध्ये सुद्धा मी सगळं टेन्शन झेलत आलोय आजपर्यंत. सगळे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात खूप घडलेले आहे. माझे वडील वारल्यानंतर एका वर्षाने माझा भाऊ एक्सपायर झाला. मग त्यामुळे माझ्या दुसऱ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. खूप डिप्रेशनमध्ये गेले, खूप टेन्शन. तरी पण मी माझ्या टेन्शनला माझ्या स्वतःच्या हिच्यावर मी आजपर्यंत ते टेन्शन घेऊन जगत आले. कारण मी माझ्या देवावर खूप विश्वास आणि खूप श्रद्धा आहे आणि मी जातभेद काही मानत नाही, सगळ्या देवांना मी मानते. अचानक आमच्या हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणले, मॅडम आपण एवढं तुम्ही का टेन्शन मध्ये आहे, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तिकडे जावा. आपले श्री सिद्ध सोनूदेव चालता फिरता देव आहेत, ते आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर करतात. त्यामुळे ते मला माहित नाही कुठं आहे काय, पण त्यांनी म्हणायला लागले तुम्ही काळजी करू नका सिस्टर, आम्ही तुमच्या सोबत येते, माझी मिसेस येते आणि मी तुम्हाला घेऊन जाते आणि तुम्ही तिकडे जावा. मग मी गेले, मला माहित नाही कसं काय करायचं, पण श्री सिद्ध सोनूदेवांचे सेवेकरी त्यांनी म्हणले माऊली इकडे या, तुमचे जे बी प्रॉब्लेम आहे काय आहे वारुळ मखनात तुम्ही सांगा, सारे तुमचे प्रॉब्लेम दूर होतात. आणि मी सगळं केले आणि मी श्री सिद्ध सोनूदेवचे चरण स्पर्श करायला गेले. तिथं सोनूदेवानं बघितल्यावर असं वाटलं की देवानं मला खरंच आसमान से एक फरिश्ता ऐसा भेजा है कि इनको मैं देखती ही मेरे सारे टेन्शन दूर हुए. प्रयत्न म्हणजे संकट येऊन दे नाही येऊन दे, दुआ कबूल होऊन दे नाही होऊन दे, ते प्रश्न नाहीये. पण मी सोनूदेवांना ज्यावेळी बघितलो तेव्हा माझे सारे संकट दूर झाले. आणि देवाने मला सांगितले की तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम, तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी देवानं तुम्हाला इकडे पाठवलं आहे. आणि मी तिकडून आले. मला म्हटले देवानी 5 गुरुवार करा, त्यातला 1 गुरुवार झाला. दुसऱ्या गुरुवारी मी गेले. दुसऱ्या गुरुवारीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार होतं. त्या दिवशी माझ्या समोर 2 असली मोठी मोठी नाग जे वारुळ मखनात जे राहतात ना, सेम टू सेम एवढी मी कधीच पाहिले नव्हते, ते माझ्या समोरच येऊन थांबले आणि खूप घाबरले. मला असं वाटलं की आता मी काय करू, तरी पण मी त्या संकटातून बाहेर पडले आणि मी दर्शन घ्यायला गेले पौर्णिमा दिवशी. तर सोनूदेवाने सांगितले की हे वारुळ मधले जे आलेले तुमच्या दारापाशी हे श्री सिद्ध काशीलिंग बिरदेव तुम्हाला येऊन आशीर्वाद दिले मॅडम, तुम्ही खूप नशीबवान आहे, तुमचे कर्म चांगले आहेत, त्यामुळे तुम्ही आजपर्यंत आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमचे सारे संकट दूर होतील. त्यामुळं मी आलो आणि सोनूदेवाचे दर्शन घेतलो. त्यानंतर माझ्या आत्तीला एक गाठ झाली होती आणि खूप टेन्शन आलं होतं. मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते, त्यामुळे मी पहिला ट्रीटमेंट केल्यानंतर मग सरांनी म्हटले की असं हे गाठ चेक करायला पाहिजे, नाहीतर ते कॅन्सरची गाठ होऊ शकते. मग मी सगळं ट्रीटमेंट केल्यावर मी म्हटलं तर सोनूदेवांच्या तर मंदिरात जाऊया, आपण तिथं दर्शन घेऊया. मग तिथं मला 5 गुरुवार केले. दुसऱ्या गुरुवारी माझ्या आत्तीचं गाठ पूर्ण कमी झालं आणि हे सोनूदेवाचा आशीर्वाद होतो. त्यामुळे मी सगळ्या संकटातून मधून निघले आणि माझे श्री सिद्ध सोनूदेव माझे हे देव आहेत. त्यामुळे मी कधीच ह्यांना विसरणार नाही. तुम्ही पण विश्वास ठेवा. श्री सिद्ध सोनूदेवाच्या भंडाऱ्यात एवढं चमत्कार आहे की अशक्य ही शक्य करतात माझे श्री सिद्ध सोनूदेव. आणि तुम्ही पण ह्यांच्यावर विश्वास ठेवा. पहिला पेशंट तुमच्या घरात सिरियस असला, पहिला हॉस्पिटलमध्ये जायचं. त्यानंतर तुम्ही डॉक्टर पण आपले देवाचे रूप असतात. त्यानंतर तुमचं सगळं ट्रीटमेंट झाल्यावर तुम्ही सोनूदेवांचे दर्शन घ्यायला या. दुआ और दवा दोनों काम आते हैं और आप श्री सिद्ध सोनूदेव पर विश्वास रखिए, आपका सब काम अच्छा हो जाएगा. अपने कर्म ही अच्छे, अपने माँ बाप को देखना चाहिए, अपने फैमिली को, अपने सबको देखना चाहिए. ये तुम्हारे हाथ में है और आप श्री सिद्ध सोनूदेव पर भरोसा रखिए, सब आपका काम जो भी मुश्किल है वो आसान हो जाएगा. Your face is not important. Your face is not important. Your heart is so beautiful. आणि हे लक्षात घ्या आणि तुम्ही श्री सिद्ध सोनूदेवावर विश्वास पूर्ण ठेवा. एवढंच मी सांगते. श्री सिद्ध बिरदेव काशीलिंग देवरगो की जय. श्री सिद्ध सोनूदेव महाराज की